मिरजेत राज्य उत्पादन शुल्क विभागाची बनावट दारू तस्करीवर कारवाई। गोवा आणि मध्य प्रदेशातील बनावट दारू। मिरज पंढरपूर मार्गावर आयशर वाहनातून महाराष्ट्र राज्याचा महसूल चुकून देशी बनावट दारू पिण्याच्या पाण्याच्या बॉक्सच्या आडून गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाने कारवाई केली आहे। पुष्पा स्टाईलने दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। बियर, विस्की तसेच दारूचे बॉक्स आणि ट्रक असा एकूण 68 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी जमीर अकबर मकानदार आणि शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। मिरज ते पंढरपूर रोडवर सापळा रचून सदर कारवाई करण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सांगलीचे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क प्रदीप पोटे, उपाधीक्षक ऋषिकेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरती सापळा लावून कारवाई करण्यात आली। गोवा आणि मध्य प्रदेश राज्य निर्मित विदेशी मद्य भरलेला 6 चाकी ट्रक पकडण्यात आला। विविध ब्रँडचे विदेशी मद्याचे व बिअरचे एकूण 661 बॉक्स जप्त करण्यात आले। 33 लाख रुपये किमतीचा मद्यासाठी आणि आयशर कंपनीचा 6 चाकी ट्रक असा एकूण 68,41,280 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपी जमीर अकबर मकानदार आणि शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार यांना अटक करण्यात आली आहे।